चॅनल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे बिगनर्स आहेत त्यांनी कशा प्रकारे इंग्रजीला वाचायला सुरुवात करावी। तर आजचा एक छोटासा आपण पॅराग्राफ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये वारंवार एक बेसिक जे चुका असतात आपण त्या कशा प्रकारे टाळू शकतो जेणेकरून की आपली इंग्लिशमध्ये एक चांगल्या लेवलची परफेक्शन आपल्याला मिळू शकेल। तर मी छोटासा पॅराग्राफ दिलेला आहे, ते कशा प्रकारे आपण वाचणार किंवा वाचायला पाहिजे तर ते पाहू। हे ONE याला काय वाचणार आपण? वन। वन म्हणजे काय? एक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि DAY याला काय वाचणार? डे। वन डे म्हणजे एके दिवशी। I WAS याला काय वाचायचं? वॉच। COMING याला काय वाचणार? कमिंग। कमिंग। DOWN याला काय वाचणार? डाऊन। आणि THE याला द। वन डे I was coming down the school stairs stairs। SOME ला काय वाचतो आपण? सम। आणि हे BODY ला बडी, म्हणजे शब्द काय होईल? समबडी। सम आणि हा समबडी। फ्रॉम इथे कन्सेप्ट आहे छोटी। इंग्रजीमध्ये ए चा उच्चार अ न करता आ करायचा असतो, म्हणजे काय? आ। आणि ओ चा उच्चार ओ न करता आ। ठीक आहे। आता APPLE आहे, त्याला आपण अप्पल वाचतो का? नाही, त्याला काय वाचतो आपण? ऍपल। ठीक आहे। आणि ओ ला फक्त ओ न वाचता अ वाचायचं, म्हणजे काय? FRO आणि M। ओ चा उच्चार इथं अ घेतल्यानंतर फ्रॉम याला आपण काय पाहिलं? द। आणि हे TO टॉप इथे गेव GAVE का? कारण की ए चा उच्चार इथे केला जाईल आणि ई चा उच्चार इथे केला जाईल, म्हणून हे गेव। याला काय वाचायचं? फ्रँटिक आणि हे स्क्रीम फ्रँटिक स्क्रीम का? कारण की आणि इथे ई आणि ए हे दोन स्वर जे आहेत ते सोबत आलेले आहेत, आणि जेव्हा हे दोन स्वर सोबत येतात तेव्हा वाक्यामध्ये हे विलांटीचे काम करत असतात, म्हणून हे स्क्रीम। इथे स्क्रेम होईल का? नाही, ई आणि ए सोबत आल्यामुळे हे विलांटीचे काम करणार, त्याच्यामुळे इथे स्क्रीम। हे काय? आय फेल फला य आणि जो मात्रा आहे त्याला आपण काय घेतो? ई घेत असतो, म्हणून हे फेल। हे अँड आणि हे ड, म्हणून काय होईल? अँड। CAME ए चा उच्चार इथे केला जाईल आणि ई चा उच्चार इथे केला जाईल, म्हणून केम। आणि एक लक्षात ठेवा, सी चा जो उच्चार आहे तो इंग्रजीमध्ये स पण होतो आणि शब्दानुसार क पण केला जातो, तर इथे काय होणार मग? टम्बलिंग। हे काय होईल? टम्बलिंग। इथे पहा, डाऊन। अप आणि डाऊन हे विरुद्धार्थी शब्द। हे अबाउट याला काय वाचायचं? अबाउट। हे काय होईल? 7। इथे 1 आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7, मग इथे काय दिलेलं आहे? 7। आणि हे स्टेप्स MY काय होतं? माय। हे यल आणि हे बो, म्हणजे काय होईल? एल्बो। हे अँड आणि हे ड, म्हणून हा शब्द काय होईल? अँड। हे नीज। क आणि एन हे जोडून आहे, बट इथे हे जे के होईल ते काय होईल?
सायलेंट होईल. म्हणजे याचा फक्त उच्चार नीज नीज. हे वेअर. काय होईल याचा उच्चार? वेअर. हे बॅ, याचा उच्चार आपण पाहिला अ न करता आ होईल. म्हणजे हे बॅड आणि हे एल वाय ली. बॅड ली. हे बी आर यू ब्रू आणि हे ईस्ट. हा काय होईल? ब्रुईस्ट. हे ड चा उच्चार नाही घ्यायचा, ट असा ट उच्चार घ्यायचा. म्हणजे हा काय होईल? ब्रुईस्ट. हा माय न्यू. ओ चा उच्चार आपण पाहिला ऑ. फ्रॉक. आणि हा काय होईल? फ्रॉक. वॉज WAS वॉज. आणि WE आधी काय होईल? वेअर. TORN. ओ चा उच्चार अगेन ऑ घ्यायचा. मग हा काय होईल? टॉन. टॉन. टेर म्हणजे फाटणे. आणि हे AT हे काय होईल? ॲट. टॉन ॲट. हे होईल द. आपण अगेन इथे स्क्रीन पाहिलं. ई आणि ए सोबत आल्याच्या नंतर ते काय होईल? विलांटी होईल. म्हणजे ई आणि ए सोबत आहे म्हणजे हे काय होईल? सीड्स. आणि हे यम आणि स हे जोडून आहे म्हणून हे सीड्स. याच्या दोन्ही मध्ये ए स्वर आहे का? नाही. म्हणून यम आणि यस काय होईल? जोडून येणार आहे. हे होईल व्हेन. व्हेन. आणि हे आय. अगेन ई आणि ए काय आलेला आहे? सोबत आलेला आहे. म्हणून त्याचा उच्चार कसा घ्यायचा? विलांटीचा येणार उच्चार. म्हणून हा री आणि हे CH रिच्ड. रिच्ड. होम. HOME होम. यम्मी यम्मी मम्मा. हे shouted. 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 हे काय होईल? I am sick. सी आणि के चा उच्चार काय होतो? सिक. क होतो. सिक. मग हे काय होईल? OF ऑफ आणि YOU यू होणार आहे. तर अशा प्रकारे जे व्हिडिओची मांडणी केलेली आहे ती अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचताना बोलताना नक्कीच येईल. तर आय होप तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो फॉर मोर. थँक्यू सो मच.